नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात माझ्या ताईंचं आणि माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. व्हिडिओत नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. आणि आज बघते तर सकाळी 10-11 वाजताच हे ऑनलाईन मी मागवलं होतं ॲमेझॉनवर. स्टोरेज फ्री स्टोरेजचं मागवलं होतं, ते पार्सल आले. बघते छान आहे की नाही. जर चांगलं वाटलं तर मग ठीक आहे, ठेवेल मी. तर बघते ते उघडून. भाजी स्टोरेजसाठी छान आहे ते. बघूया, जर मला छान वाटलं, चांगलं वाटलं, भाजी टिकते तर मग मी अजून मागवेन ऑनलाईन. बाहेर जायचं होतं मला, पण आता पावसामुळे मला वाटत नाही जायला मिळेल. पाऊस खूप येतोय बाहेर. जाऊ दे, थोड्या वेळानेच जाते. चालले मी बाहेर, जरा काम आहे. तर चला दाखवते. भांड्यांच्या दुकानात आलो आम्ही. नवरंगला दुकान आहे. मला कपाटात कपडे स्टोरेज करण्यासाठी बॉक्स हवा होता. त्यासाठी मी आले होते, पण खूप छान छान पीस होते, पण कमी जास्त जरा साईज होती. माझ्या कपाटात पाहिजे तशी साईज यांच्याकडे नव्हती, तर मी घेतलं नाही. मग ते तिथून आम्ही नंतर भाजी मार्केटमध्ये गेलो. थोडे टॉमॅटो आणि मिरच्या, कोथिंबीर नव्हतं माझ्याकडे, तर घेतली भाजी. थोडी हिरवीगार मस्त कांद्याची पात भेटली मला, ती घेतली. शेंगा भरलेल्या आहेत ना? तुमचं आहे का हे? हा, पावसात गरम गरम मस्त कणीस. हे बघा, ह्या ओळखतात आम्हाला. नंतर आम्ही हिरानंदानीला आलो. हिरानंदानीला हेल्थ केअर मेडिकल, त्याच्या समोर हे बघा, हे शॉप आहे. ह्या ताई खूप छान असते, खूप टेस्टी असते. आम्ही इथूनच घेतो. भले छोटे शॉप आहे, पण खूप छान बनवतात त्या. छान आहे यांच्या इकडची पावभाजी. आम्ही हमेशा इकडे येतो. हे बघा, तुम्ही पण या, खाऊन बघा, टेस्ट करा. पत्ता आपण इथे हिरानंदानीला, खारघरचं ना, सेक्टर 7ला. हां, पटेल हेरिटेजचे इकडे आहेत. छोटं शॉप आहे, पण छान आहे, मस्त बनवतात ताई. डेली आम्ही इकडे येतो. तुम्ही पण या, नक्कीच सांगते, खूप छान लागेल. खाऊन बघा. इथे आलो होतो म्हणून आर्यासाठी पावभाजी घेतली. झालं की म्हणजे दुकान 15 वर्ष झाले ना. खूप गर्दी होते ना संध्याकाळी, तर खूप गर्दी. टाइम झाला की खूप गर्दी होणार. सॅटर्डे संडे फुल गर्दी असते. माझं तोंड दिसत नाही. नाही, सॅटर्डे संडे गर्दी होती तेव्हा माझं तोंड दिसत नाही का पब्लिक मधून असं. पण खूप छान आहे. भाजी वगैरे घरूनच करून सगळं रेडी येतं, फक्त तिखट वगैरे कोण बोललं तर बनवून देणार. मीडियम भाजी रेडी राहते, सगळं रेडी असतं. सगळं रेडी. संध्याकाळी खूप गर्दी असते, मुलांची, सगळ्यांची खूप गर्दी असते. त्यांना उभं राहायला पण टाइम मिळत नाही. इतकी छान बनवतात. आम्ही लवकर आलोय. आम्ही अजून पुन्हा परत कधी येईल तर दाखवेल. आलो नंतर घरी आम्ही चहा घेत आपली मस्त स्वामीची गाणी लावली टीव्हीवर. नेहमी आपली गाणी लावत असते संध्याकाळच्या टायमाला. चहा वगैरे घेतला आणि नंतर 7 वाजेपर्यंत मी दिवा लावत असते. हा, आणला तू? छान आहे, पण तुझ्या पसंतीने घेतला का पप्पाच्या? भाजी घेऊन आली.
हे आणलेत गावरान असे छोटे छोटे टोमॅटो, गावठी टोमॅटो बोलतात ह्याला. खूप छान आहेत बघा, असे लाल लाल आहेत. आणि हे लिंबू आणलेत. खूप भाजीपाला महाग आहे. मेथीची भाजी 40 रुपये एक गुंडी. आणि हे मग मी कांद्याची पातच घेऊन आली. छान आहे ही पण बघा, छोटीशी आहे, मस्त हिरवीगार आहे. आणि हे अद्रक आणले, भेंडी आणली, हे गवार आणली, कोथिंबीर आणली, मिरच्या आणल्या होत्या, फरसबी आहे, पाव किलो फरसबी वगैरे. आणि शेंगा छान वाटतात, तसंच आपलं कधी चव लागेल तर खायला. आणि हे कढीपत्ता मी भरून ठेवला ह्याच्यामध्ये आता साफ करून. कोथिंबीरीतला कढीपत्ता काढून ठेवला. आणि कोथिंबीर आहे ही पण अशी गावठी कोथिंबीर आहे, मस्त आहे. तर असा भाजीपाला घेऊन आले मी. छान असा भाजीपाला आणलाय. ते ऑनलाईन डबे मागवले, त्या डब्यामध्ये आता मस्तपैकी भरून ठेवते, दाखवते तुम्हाला. तर याच्यामध्ये भरूया आपण. साफ वगैरे करून मी आता मस्त ठेवणार आहे डब्यामध्ये. ते लिंबू पण असे छोटे छोटे छोट्या बरणीत भरणार आहे. हे आलं ह्याच्यात ठेवते. डबे धुवून ठेवलेत मी, आता ह्याच्यात भरते. मस्त असे झाले आपले डब्बे, छान असे स्टोरेज झाले. आता बघूया, असं जर मला चांगले वाटले तर मी अजून ऑनलाईन मागवेन जास्त. ह्याच्यामध्ये अद्रक वगैरे भरले. मी लिंबू ठेवते, खूप छान राहतात ह्याच्यामध्ये लिंबू ठेवल्यावर. हे बघा, मस्त राहिले त्याच्यामध्ये डब्यामध्ये. आणि टोमॅटो ह्याच्यातच ठेवते. खूप छान टोमॅटो आहेत, गावठी टोमॅटो बोलतात त्याला, छोटे छोटे मस्त, पण खूप महाग आहेत. स्टोरेज होते. जेवण बनवायला घेऊया. मी सुकटीचा खरडा बनवते. तर बारीक सुकट आहे ही, बारीक सुकट भाजून घ्यायची. सुंदर अशी भाजून घेतली. त्याचा आता आपण कचरा काढायचा जरा. नंतर मिरची घ्यायची, थोडा लसूण टाकायचा सोललेला. हे बघा आपलं भाजून झाले मस्त लाल. जरा काढूया. त्याचा कांदा टाकायचा.
आणि थोडंसं सुकट आणि हिरवी मिरची, सुकट हिरवी मिरची, मीठ सर्व मी जरा थोडं मिक्सरला ओबडधोबड केलं आणि हे कांद्या टाकून परतलं. हे आहे आपला सुकटीचा खरडा. भाकरी बरोबर खाण्यास रेडी. हा मस्त अशा पावसात शेंगा, कणीस, भाजलेलं मस्त कणीस खाऊ वाटतं. मस्त, खूप मजाच असते, वेगळीच मजा असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा मी आता इथेच एंड करते. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, काळजी घ्या. बाय.